नमस्कार, सात्विक साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरी राईस। त्यासाठी मी इथे 2 कैरी घेतलेले आहे। त्याचे देठ कापून आपण त्याचे साल काढून घेऊ। आता कैरीचे साल काढून झालेले आहे। आता आपण एक प्लेट घेऊ। किसणीच्या साहाय्याने एक कैरी किसून घेऊ। कैरी किसून झालेली आहे। आता आपण तिला एका बाउल मध्ये काढून घेऊ। कैरी राईस बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत। त्या तांदळाला आपण 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे गॅसवर त्याच वाटीने 2 वाटी पाणी ठेवलेले आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून कालून घेऊ। कैरी राईस साठी लागणारे साहित्य, त्यासाठी किसून घेतलेली कैरी घेतलेली आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला लसूण, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि जिरे। तर राईस शिजून झालेला आहे, त्याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊ। गरम तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, त्याला परतून घेऊ, हिरवी मिरची, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, किसून घेतलेली कैरी टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि परतून घेऊ। एक चम्मच हळद, मीठ, आणखी परतून घेऊ आपण त्याला चांगलं। आता आपण त्यामध्ये प्लेट मध्ये काढलेला राईस कढईमध्ये टाकून घेऊ आणि परतून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि किती मस्त पण झालेला आहे। तयार आहे आपला कैरी राईस। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा।